नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात महावितरण महासंग्राम। तर मित्रांनो, या सिरीज आणण्यामागला हेतू आहे की आता शेवटच्या 2 दिवस राहिलेले आहेत परीक्षेला। तर यासाठी पूर्वतयारी आपण करत आहोत। त्या पूर्वतयारीमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतलेले आहेत। तर मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर सुरू करूया या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। एका 8 पोल 90 स्लॉट 4 सर्किट ड्युप्लेक्स वाइंडिंग मध्ये प्रत्येक स्लॉट मध्ये 6 कॉइल साइड्स, एकूण 270 कॉइल्स आणि कम्युटेटर सेगमेंट आहेत। यामधील कम्युटेटर पीच किती असेल? ऑप्शन ए 136, ऑप्शन बी 134, ऑप्शन सी 68, ऑप्शन डी 67। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 67। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। एका कॉइल मधून बाहेर येणाऱ्या टोकांना काय म्हणतात? ऑप्शन ए निष्क्रिय कॉइल, ऑप्शन बी सक्रिय कॉइल, ऑप्शन सी कॉइल पीच, ऑप्शन डी कॉइलचे लीड्स। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कॉइलचे पीच। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। खालीलपैकी कोणता पर्याय एसी मशीन मध्ये वापरल्या जाणाऱ्या डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग संदर्भात चुकीचा आहे? ऑप्शन ए आर्मेचर रिएक्शन आणि रिॲक्ट कमी होतो, ऑप्शन डी डिस्टार्टिंग हार्मोनिक्स काढून टाकता येत नाही, ऑप्शन सी कंडक्टरचे समवितरित होणे चांगल्या कूलिंग्स मदत करते, ऑप्शन डी उत्पन्न होणारी ईएमएफ सायनुसाइड स्वरूपात अधिक असते। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डिस्टार्टिंग हार्मोनिक्स काढून टाकता येत नाही। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी आहे। 36 स्लॉट 6 पोल सिंगल लेअर 3 फेज वाइंडिंग साठी वितरण गुणांक साइन 15° बरोबर 0.2588 किती असेल? ऑप्शन ए 0.966, ऑप्शन बी 0.853, ऑप्शन सी 0.654, ऑप्शन डी 0.321। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 0.966। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। आर्मेचर कोअर मध्ये स्लॉट मध्ये इन्सुलेटेड कंडक्टरचे विशिष्ट क्रमाने जोडलेल्या व्यवस्थित नियोजन म्हणजे काय? ऑप्शन ए वायरिंग, ऑप्शन बी मिक्सिंग, ऑप्शन सी बॅलन्सिंग, ऑप्शन डी वाइंडिंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वाइंडिंग। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। जर 12 व्होल्ट 2.5 एम्पियर असे 2 सेकंडरी वाइंडिंग सिरीज मध्ये जोडले तर एकूण आउटपुट काय असेल? ऑप्शन ए 12 व्होल्ट 2.5 एम्पियर, ऑप्शन बी 25 व्होल्ट 2.5 एम्पियर, ऑप्शन सी 24 व्होल्ट 2.5 एम्पियर, ऑप्शन डी 12 व्होल्ट 5 एम्पियर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 24 व्होल्ट 2.5 एम्पियर। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। एका 8 पोल लॅप फाउंड डीसी मशीन मध्ये 720 आर्मेचर कंडक्टर आहेत आणि पोल पीचच्या 70% क्षेत्रफळात पोल आहेत। प्रत्येक पोल फेसवर किती कंडक्टर असतील? ऑप्शन ए 56, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 28, ऑप्शन डी 8। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 28। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। लॅप वाइंडिंग मध्ये फ्रंट पीच वायफ
आणि बॅक पिच YB हे कोणत्या प्रमाणात असतात? ऑप्शन ए पोल पिच पेक्षा जास्त, ऑप्शन बी पोल पिच इतके, ऑप्शन सी पोल पिच पेक्षा कमी, ऑप्शन डी पोल पिच पेक्षा दुप्पट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पोल पिच इतके. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एका कॉइल मधून बाहेर येणाऱ्या टोकांना काय म्हणतात? ऑप्शन ए कॉइलचे लीड्स, ऑप्शन बी निष्क्रिय कॉइल, ऑप्शन सी कॉइल पिच, ऑप्शन डी सक्रिय कॉइल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॉइलचे लीड्स. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. लॅप वाइंडिंग मध्ये समांतर पथाची संख्या नेहमी ऑप्शन ए पोलच्या संख्येसारखी, ऑप्शन बी पोलच्या संख्येच्या निम्मी, ऑप्शन सी पोलच्या संख्येच्या दुप्पट, ऑप्शन डी 2. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पोलच्या संख्येसारखी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 8 पोल सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग 3 DC जनरेटर मध्ये समांतर पथांची संख्या किती असेल? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 16, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 8. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 8. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर प्रत्येक पोल प्रत्येक फेज साठी फक्त एक कॉइल असेल तर त्या वाइंडिंगला काय म्हणतात? ऑप्शन ए सिंगल लेयर वाइंडिंग, ऑप्शन बी डबल लेयर वाइंडिंग, ऑप्शन सी कॉन्सन्ट्रेट वाइंडिंग, ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॉन्सन्ट्रेट वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर प्रत्येक पोल प्रत्येक फेज साठी एकापेक्षा अधिक कॉइल वेगवेगळ्या स्लॉट मध्ये असतील तर त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए सिंगल लेयर वाइंडिंग, ऑप्शन बी डबल लेयर वाइंडिंग, ऑप्शन सी कॉन्सन्ट्रेट वाइंडिंग, ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर 4 पोल व 24 स्लॉट असतील तर पोल पिच किती असेल? ऑप्शन ए 8 स्लॉट, ऑप्शन बी 6 स्लॉट, ऑप्शन सी 4 स्लॉट, ऑप्शन डी 2 स्लॉट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 8 स्लॉट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंगल फेज मोटरमध्ये कोणत्या प्रकारची वाइंडिंग वापरतात? ऑप्शन ए कॉन्सन्ट्रेटिक, ऑप्शन बी डायमंड कॉइल, ऑप्शन सी डिस्ट्रीब्युटेड, ऑप्शन डी बॉस्पेट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॉन्सन्ट्रिक. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर सिंगल लेयर डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग मध्ये 24 ट्विस्ट असतील तर स्लॉट किती असतील? ऑप्शन ए 48, ऑप्शन बी 24, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 12. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 48. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग मध्ये सर्व कॉइल्स मध्ये काय समान असते? ऑप्शन ए पोल पिच, ऑप्शन बी लांबी, ऑप्शन सी रुंदी, ऑप्शन डी जाडी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पोल पिच. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज वाइंडिंग मध्ये प्रत्येक फेज मधील कॉइल किती इलेक्ट्रिकल डिग्री अंतरावर असतात? ऑप्शन ए 360 अंश, ऑप्शन बी 270 अंश, ऑप्शन सी 180 अंश,
ऑप्शन डी 120 अंश। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 120 अंश। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, लॅप वाइंडिंग मध्ये समांतर पथाची संख्या पोलच्या संख्येस डॅश डॅश असते। ऑप्शन ए समान, ऑप्शन बी 3 पट, ऑप्शन सी दुप्पट, ऑप्शन डी निम्मी। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए समान। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, अशी वाइंडिंग ज्यामध्ये टर्न्स एकापेक्षा अधिक स्लॉट मध्ये जोडले जातात तिला काय म्हणतात? ऑप्शन ए पुल पिच वाइंडिंग, ऑप्शन बी पोल वाइंडिंग, ऑप्शन सी फ्रॅक्शनल पिच वाइंडिंग, ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कोणत्या वाइंडिंग मध्ये प्रत्येक स्लॉट मध्ये फक्त एक कॉइल साइड असते? ऑप्शन ए कॉन्सेंट्रिक, ऑप्शन बी ट्रिप्लेक्स, ऑप्शन सी डबल लेअर, ऑप्शन डी सिंगल लेअर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिंगल लेअर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डीसी मशीन मध्ये वेव्ह वाइंडिंग साठी समांतर पथाची संख्या किती असते? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 5। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डीसी जनरेटर मध्ये लॅप वाइंडिंग वापरतात। ऑप्शन ए उच्च व्होल्टेज उच्च करंट, ऑप्शन बी कमी व्होल्टेज उच्च करंट, ऑप्शन सी उच्च व्होल्टेज कमी करंट, ऑप्शन डी कमी व्होल्टेज कमी करंट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कमी व्होल्टेज उच्च करंट। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, वायर कॉइल डॅश डॅश म्हणून कार्य करते। ऑप्शन ए इलेक्ट्रिक प्लेट, ऑप्शन बी इलेक्ट्रोमॅग्नेट, ऑप्शन सी इलेक्ट्रिक वायर, ऑप्शन डी कंडक्टर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इलेक्ट्रोमॅग्नेट। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ट्रिप्लेक्स वेव्ह वाइंडिंग मध्ये किती समांतर पथ असतात? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 9। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 6। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणती वाइंडिंग सध्या डीसी मशीन मध्ये वापरली जात नाही? ऑप्शन ए लॅप वाइंडिंग, ऑप्शन बी ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग, ऑप्शन सी ग्राम रिंग वाइंडिंग, ऑप्शन डी वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ग्राम रिंग वाइंडिंग। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, आर्मेचर वाइंडिंगला इम्प्रेग्नेट करण्यासाठी कोणते इन्सुलेशन साहित्य वापरतात? ऑप्शन ए पेंट, ऑप्शन बी एम्पायर पेपर, ऑप्शन सी तेल, ऑप्शन डी बेकिंग वर्निश। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बेकिंग वर्निश। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, हेलिकल कॉइल्स प्रामुख्याने कुठे वापरतात? ऑप्शन ए लहान सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे लो व्होल्टेज वाइंडिंग, ऑप्शन बी मोठ्या ट्रान्सफॉर्मरचे लो व्होल्टेज वाइंडिंग, ऑप्शन सी मोठ्या ट्रान्सफॉर्मरचे हाय व्होल्टेज वाइंडिंग, ऑप्शन डी लहान ट्रान्सफॉर्मरचे हाय व्होल्टेज वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लहान सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे लो व्होल्टेज वाइंडिंग।
तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, प्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग मध्ये फ्रंट पिच कशी असते? ऑप्शन ए बॅक पिच पेक्षा कमी, ऑप्शन बी बॅक पिच इतकी, ऑप्शन सी बॅक पिच पेक्षा दुप्पट, ऑप्शन डी बॅक पिच पेक्षा जास्त. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बॅक पिच पेक्षा जास्त. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, बॅक पिच हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला जातो? ऑप्शन ए डीसी मोटर स्टार्टर वाइंडिंग, ऑप्शन बी अल्टरनेटर वाइंडिंग, ऑप्शन सी एसी मोटर वाइंडिंग, ऑप्शन डी डीसी आर्मेचर वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डीसी आर्मेचर वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, टोरॉइड म्हणजे काय? ऑप्शन ए वायरची कॉईल, ऑप्शन बी कॉईलची गुंडाळी, ऑप्शन सी वाकलेली वायर, ऑप्शन डी सरळ वायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कॉईलची गुंडाळी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कम्युटेटर सेगमेंटचे इन्सुलेशन कोणत्याने केले जाते? ऑप्शन ए पीव्हीसी टेप, ऑप्शन बी मिका इन्सुलेटर, ऑप्शन सी फायबर टेप, ऑप्शन डी कापसाचे कापड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मायका इन्सुलेटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 4 पोर असलेल्या वेव्ह वाइंडिंग डीसी मशीन मध्ये समांतर पथाची संख्या किती असेल? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 6. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, जर कॉईल स्पॅन पोल पिचच्या बरोबर असेल तर त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए फ्रंक्शनल पिच कॉईल, ऑप्शन बी शॉर्ट पिच कॉईल, ऑप्शन सी फुल पिच कॉईल, ऑप्शन डी कॉर्डेड कॉईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फुल पिच कॉईल. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कॉईल साइजची संख्या किती कॉईलच्या संख्येच्या डॅश असते? ऑप्शन ए समान, ऑप्शन बी दुप्पट, ऑप्शन सी चौपट, ऑप्शन डी तिप्पट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दुप्पट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 6 पोल लॅप वाउंड डीसी मशीन मध्ये समांतर पथ किती असतील? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 6. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, लॅप आणि वेव्ह वाइंडिंग मध्ये वायबी आणि वायएफ कसे असावेत? ऑप्शन ए लॅप साठी सम आणि वेव्ह साठी विषम, ऑप्शन बी लॅप साठी विषम आणि वेव्ह साठी सम, ऑप्शन सी दोन्ही साठी सम, ऑप्शन डी दोन्ही साठी विषम. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी दोन्ही साठी विषम. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डीसी मशीन मध्ये रेट्रोग्रेसिव्ह कॉईल साठी कोणते समीकरण योग्य आहे? ऑप्शन ए वायबी बरोबर वायएफ प्लस 1, ऑप्शन बी वायबी बरोबर वायएफ, ऑप्शन सी वायबी पेक्षा वायएफ मोठा, ऑप्शन डी वायबी पेक्षा वायएफ छोटा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वायबी बरोबर वायएफ प्लस 1. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी
हा आहे. वेव्ह वाइंडिंग मध्ये समांतर पथाची संख्या किती असते? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज सिस्टीम मध्ये फेज मध्ये वाइंडिंगचा फेज डिफरन्स किती असतो? ऑप्शन ए 120 अंश, ऑप्शन बी 60 अंश, ऑप्शन सी 90 अंश, ऑप्शन डी 180 अंश. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 120 अंश. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग जनरेटर मध्ये निर्माण होणाऱ्या ईएमएफ चे सूत्र काय आहे? ऑप्शन ए व्ही बरोबर थिटा झेड पी एन भागिले 120, ऑप्शन बी व्ही बरोबर झेड एन भागिले 60, ऑप्शन सी व्ही बरोबर झेड एन भागिले 120, ऑप्शन डी व्ही बरोबर झेड पी एन भागिले 60. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए व्ही बरोबर झेड पी एन भागिले 120. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डुप्लेक्स वेव्ह वाइंडिंग 6 पोल डीसी मशीन मध्ये समांतर पथाची संख्या किती असेल? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 2. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2 4. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्टेटरच्या स्लॉटची संख्या आणि पोलची संख्या याचे समान काय आहे? ऑप्शन ए कॉइल पिच, ऑप्शन बी पोल पिच, ऑप्शन सी कॉइल स्नॅप, ऑप्शन डी कॉइल थ्रो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पोल पिच. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मोटर मध्ये वाइंडिंग मधील लॉस हे कोणाच्या वर्गावर अवलंबून असते? ऑप्शन ए वेगाच्या वर्गावर, ऑप्शन बी करंटच्या वर्गावर, ऑप्शन सी व्होल्टेजच्या वर्गावर, ऑप्शन डी लोडच्या वर्गावर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी करंटच्या वर्गावर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. फील्ड कॉइल वाइंडिंग साठी कोणत्या प्रकारचा वायर वापरला जातो? ऑप्शन ए एनएमएल कॉइलचा तांब्याचा वायर, ऑप्शन बी स्टेनलेस स्टील वायर, ऑप्शन सी उघडा तांब्याचा वायर, ऑप्शन डी स्टील वायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एनएमएल केलेला तांब्याचा वायर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर वाइंडिंग योग्य आकारात बसवण्यासाठी कोणता वायर वापरतात? ऑप्शन ए ॲल्युमिनियम वायर, ऑप्शन बी तांब्याचा वायर, ऑप्शन सी एनएमएल ॲल्युमिनियम वायर, ऑप्शन डी एनएमएल तांब्याचा वायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एनएमएल तांब्याचा वायर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अशी वाइंडिंग ज्यामध्ये समांतर पथाची संख्या पोलच्या संख्येवर अवलंबून नसते तिला काय म्हणतात? ऑप्शन ए प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग, ऑप्शन बी वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन सी रेसिड्युअल मॅग्नेटिझम, ऑप्शन डी लॅप वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वेव्ह वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कोणत्या प्रकारच्या वाइंडिंग मध्ये कॉइल व टर्मिनेशन कम्युटेटर सेगमेंटच्या अंतरावर जोडलेले असतात? ऑप्शन ए ड्युप्लेक्स वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन बी सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग,
ऑप्शन सी डुप्लेक्स लॅप वाइंडिंग, ऑप्शन डी सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर कोरच्या स्लॉटमध्ये इन्सुलेटेड कंडक्टरची व्यवस्था काय म्हणतात? ऑप्शन ए लॅप वाइंडिंग, ऑप्शन बी वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन सी प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग, ऑप्शन डी आर्मेचर वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आर्मेचर वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर एका कंडक्टरवर अनेक सिरीजमध्ये टर्न्स जोडले गेले असतील तर त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए कॉइल ग्रुप, ऑप्शन बी कॉइल्समॅन, ऑप्शन सी कॉइल्स, ऑप्शन डी कॉइल साइड्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॉइल्स. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये असेच नवीन नवीन प्रश्न घेऊन. धन्यवाद.